आज आपण निघालो आहोत एक अतिशय पवित्र आणि अद्भुत प्रवासाला, बालताल ते अमरनाथ गुफा। ही यात्रा फक्त एक ट्रेक नाही तर एक आध्यात्मिक अनुभव देखील आहे। आम्ही आता 4:15 वाजता निघालो। इकडनं सगळं चेकिंग वगैरे झालं आणि आता इकडनं जस्ट स्टार्ट होते। इकडनं हॉली केव्ह जी आहे म्हणजे बर्फानी बाबांची जी गुहा आहे ती ऑलमोस्ट 12 किलोमीटर आहे। चला, जय बाबा बर्फानी। अमरनाथ गुफा ही जम्मू आणि काश्मीरच्या उंच हिमालयात सुमारे 13,500 फूट उंचीवर वसलेली आहे। इथे दरवर्षी नैसर्गिकरित्या बर्फाचं शिवलिंग तयार होतं, ज्याला बर्फानी बाबा म्हणून देखील ओळखलं जातं। 6 वाजले जातं आणि आता आम्ही 12 किलोमीटर मधले फक्त 2.5 किलोमीटर आलोय। अजून ऑलमोस्ट 9.5 किलोमीटर जायचं आहे, पण आहे गर्दी भरपूर आहे, लोक हळूहळू चालली आहेत। हिंदू धर्मात या जागेचं खूप मोठं महत्त्व आहे। पुराणकथेनुसार याच गुफेत भगवान शिवाने पार्वती मातेच्या कानात अमरकथा सांगितली। त्या क्षणी तिथे कोणीही नसलं पाहिजे म्हणून त्यांनी आपलं वाहन नंदी, सर्प, गणपती सगळ्यांना मागे सोडलं। चला भेटू वरती। आपण सध्या प्रवास करत आहोत बालताल मार्गे, जो 12 किलोमीटरचा छोटा पण खडतर मार्ग आहे। हा ट्रेक उंच सखल पण साहसांनी भरलेला आहे। 7 वाजले आता 7 आणि आपण ऑलमोस्ट 3.5 ते 4 किलोमीटर आलोय। अजून 8 किलोमीटर जायचंय। बहुतेक पोहोचायला आपल्याला 12 किंवा 1 वाजतील। जय भोलेनाथ भगवान की जय, बम बम बोले। बालताल हे सोनमर्गच्या जवळ असलेलं एक बेस कॅम्प आहे, जिथून हजारो यात्रेकरू दरवर्षी प्रवास सुरू करतात। या संपूर्ण प्रवासात तुम्ही बघणार आहात हिमच्छादित पर्वत, थंडीने भरलेली हवा, भक्तांनी भरलेले रस्ते आणि भगवंतावरची नितांत श्रद्धा। आता आपण हाफ वे पर्यंत आलो। आतापर्यंतचा जो पॅच होता ना एकदम म्हणजे खडी चढाई होता। म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आता 6 किलोमीटर आलो आणि आत्ता बहुतेक 8:30 वगैरे वाजले असतील। त्याच्यानंतर आता बहुतेक आम्हाला पोचायला मी जसं तुम्हाला सांगितलं तसं 12 ते 1च वाजतील बहुतेक। तर बघूया। आणि आपल्या इथं जसं आपण वारीला सगळे म्हणतो ना माऊली माऊली, तसं इथं सगळे ना भोले भोले बोलतात। मजा येते पण एकदम म्हणजे क्राऊड आहे ना एकदम फुल फुर्तीला आहे। आमच्यातले 2 जोडीदार आहेत ना, 2 जोडीदार पुढे गेलेत आणि एक जोडीदार आमचा खूप दमलाय बिचारा, तो येतोय मागे मागे हळूहळू। त्याच्यामुळे आम्ही पण त्याच्यासाठी थांबतोय आम्ही हळूहळू। पण काय करणार, आता सगळ्यांना घेऊन जाणं आपलं काम आहे। सगळे बरोबर आलोय तर आता आहे बहुतेक पुढे पण। आता इथून तर प्लेन वॉक आहे, पण पुढे जाऊन थोडं दिसतोय पाहिजे, अजून खडी चढाई आहे। पण ठीक आहे, लेट इट बी। म्हणजे एवढं नाही आहे, जे मागचं भव्य दिव्य होतं तेवढं तर नाही दिसत आहे। 6 किलोमीटर आहे ना। हां, तर चला माझ्यासोबत या, आध्यात्मिक आणि साहसी यात्रेचा अनुभव घ्या। प्रत्येक पावलागणिक तुमचं मन शांत होईल आणि निसर्गाशी एक अनोखं नातं जुळेल। जय बाबा बर्फानी। आमची ॲक्च्युली एवढा वेळ ड्युटी लागलेली। आत्ता 12 वाजलेत ऑलमोस्ट। 1 वाजेपर्यंत पोचायचा प्लॅन होता, पण आमचा एक मित्र खूप जास्त अनफिट झाला। मग त्याला दवाखान्यात घेऊन गेलो। डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टर म्हटले त्याचं BP नॉर्मल आहे, हार्टबीट नॉर्मल आहे। पण तो म्हणत होता की मला विकनेस आलाय। शेवटी त्याला म्हटलं बाबा घोड्यावर बस आणि तू पुढे जा। त्याला घोड्यावर बसून पुढे पाठवलं आणि आता फायनली आम्ही डेस्टिनेशनकडे लवकरात लवकर पोहोचू। धन्यवाद।
संभाजीनगर काकू तुम्ही आता एवढे लांब आले महाराष्ट्रावरून आणि एवढं सगळं अंतर तुम्ही चालून आले तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं आहे. म्हणजे कशी तुम्हाला मजा आली का? कसा अनुभव वाटतोय तुम्हाला? आता दर्शन घेतल्यावर मग काय संदेश देणार सगळ्यांना तुम्ही? बरं वाटले हो ना? एकदम भारी वाटत नाही का आपण चाललोय, लय छान वाटतंय. ओके. आणि काका काय म्हणतात? काका काही सगळ्यांना एकदा यायला पाहिजे इथं. तुम्ही पहिल्यांदा आले काय? दुसरी वेळेस अरे वा, मागच्या वर्षी पण आलेले? हो. यावेळेस माणसाला कळत आपलं जीवन काय आहे. हा, युट्यूबर नाही तर मग असं काय की आपण कुठेही नव्हतं तिकडं तर कुठं बी असं. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. पुरे महाराष्ट्र आहे आम्ही. काका तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान. काय दमले वगैरे की नाही? नाही नाही, एकदम आमच्या वयाच्या लोकांना कायम यायचं. किती वर्ष आहे तुमचं? 61. नाही नाही, तुम्ही आता पहिल्यांदाच आले का? पहिलेच दार आलो. अरे वा वा, क्या बात आहे. काय सांगाल सगळ्यांना? समजायला चांगला उमेद नाही याच. आणि बाबांचं दर्शन घेऊन जायचं. जायचं. जय बाबा महादेव. बोले. नमस्कार काकू, तुमचं काय नाव आहे? माझं सुलोचना नाव आहे, मोतीलाल परदेशी. बरं, आणि कुठून आले तुम्ही? पाचोरा तालुका. अरे वा, क्या बात आहे. खरंच एवढ्या लांब येऊन आपले महाराष्ट्रातली लोक भेटल्यावर खूप बरं वाटतं. आणि तुम्ही इथे अमरनाथला आज कितव्यांदा आले? पहिल्यांदाच आले. आता एवढं तुम्ही बालतालच्या रस्त्याने आले, एवढं खूप म्हणजे कठीण चढाई होती, तर म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे थकवा वगैरे जाणवला का? काय वाटला नाही, काही नाही, एकदम भारी वाटलं मला. ओके. आता मग आजच दर्शन घेऊन मग परत कुठून जाणार आहे तुम्ही? तुम्ही बालतालवरनच उतरणार आहे का पहिलगाम मार्गे? इकडूनच उतरणार आहे. ओके ओके. काय सांगाल सगळ्यांना? सगळ्यांना सांगाल एकदम भारी. एक वेळेस जा तिथं, एक वेळेस दर्शन करून या, एक वेळेस तरी, असं सांगायचं. धन्यवाद. जय भोले. देखेंगे बाद में. अरे काली माता के मंदिर के लिए. सर जी, आप अभी यहाँ पे इतना मतलब 12-12 घंटा 14-14 घंटा ड्यूटी करते हो बर्फानी बाबा के यहाँ पे जी. तो मतलब आप अभी हमारे जैसे लोगों को क्या मैसेज देना चाहोगे कि आप यहाँ पे आते हो तो हम जैसे लोग आते हैं तो मतलब क्या करना चाहिए? देशभक्ति और दूसरी भगवान की भक्ति. आइए, दर्शन कीजिए, अपने जीवन को आगे सफल कीजिए. बस. जय बाबा बर्फानी. जय बर्फानी की. बाबा बर्फानी. ये वाली. हम लोग अभी ये लोकेशन पे पहुंचे जहाँ से हमको मंदिर का पहिला व्ह्यू दिखता है. ॲक्च्युली मराठीत बोलायचं होतं, चुकून हिंदीत बोललो, तेवढं समजून घ्या. तर आम्ही सगळे इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता तर तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो. आता फर्स्ट व्ह्यू आम्ही बघितलेला ते बघा, समोर जे दिसतंय समोर एकदम नाव. जय बाबा बर्फानी. आणि समोरून जो रस्ता येतोय ना, तो येतोय पहलगाम वरूनचा रस्ता. आता आमचं जायचा प्लॅनिंग चाललाय पहलगाम वरून जायचा. बघू आता दर्शन झाल्यावर काय डिसाईड होतं तसं. पण आमचे आता मित्रमंडळी सगळे जरा दमलेले आहेत, तर थोडं आता दर्शन झाल्याशिवाय रिफ्रेश होणार नाही. त्याच्यानंतर ठरवूया मग कसं काय ते नेक्स्ट प्लॅनिंग. ओके. दर्शन करने जा रहे हैं ऊपर, आप भी आइएगा और पंचकूला के पास मिलिएगा. हम जा रहे हैं दर्शन करने ऊपर.
3 वाजले. आम्ही आता इथे पोचलो. आमचा मित्र जो घोड्यावरून आलेला तो सापडत नव्हता. मग आम्ही अनाऊन्समेंट वगैरे पण केली. आमच्या मंगेश भाऊंनी खूप छान अशी अनाऊन्समेंट केली. त्याचं पण मी एक क्षणचित्र तुम्हाला दाखवेल याच्यात. आणि दुसरं आता आम्ही चाललो आहे दर्शनाला बाबा बर्फानीच्या. पण प्रॉब्लेम असा आहे की तिथे कॅमेरा कॅरी करू शकत नाही आहे. सॉरी, मला थोडी उचकी लागल्यामुळे असं होतं आहे, तेवढं समजून घ्यालच प्लीज. आणि मग बाकी आल्यावर आमचा प्लॅनिंग झालेलं आहे की आम्ही पहलगामला जाणार आहे इथून चालत चालत. तर डेफिनेटली तुम्हाला पहलगामची पण चांगले चांगले सीन्स मी याच व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तोपर्यंत लोनावला से आए हुए श्रीमान नीलेश जी पाठक जो कहाँ पर भी रहेंगे, उन्हें विनंती है कि आपके सारे जो मित्र हैं जैसे कि ठाकुर है, प्रदीप देशपांडे है, और यहाँ पे मौजूद जो है रितेश जी है, मंगेश जी है, वो आपका यहाँ इंतजार कर रहे हैं. जल्द से जल्द यहाँ आए ताकि हमें दर्शन के लिए जाना है. हम बहुत परेशान हुए हैं आधा घंटे से तुम्हें ढूंढ ढूंढ कर. तो कृपा करें यहाँ जल्द से जल्द पहुँचे. धन्यवाद. यार माझी म्हणजे बहुत कोण आपल्या वेगा तू घेतो वेगा. A few moments later. नमस्कार. आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही दर्शन घेतलं भोलेनाथचं, बाबा बर्फानींचं. आणि आता दर्शन घेऊन आम्ही आता परतीचा प्रवास जो आहे तो आम्ही करतोय पहलगामकडून करणार आहे. तर आत्ता आम्ही आता इकडनं चाललो आहे पंचतरणीला. पंचतरणीला आज मुक्काम करू आणि मग उद्याचा दिवसभर आम्ही ट्रेक करून पहलगामला उद्या संध्याकाळी पोचणार आहे. तर उद्या सकाळी तुम्हाला सगळे डिटेल्स म्हणजे सगळे सिनरी उद्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेलच. आत्ता बघू, आत्ता काही जमलं तर पंचतरणीला जाताना पण रूट खूप सुंदर आहे. तर ते पण काय दाखवता आलं तर डेफिनेटली तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करू. The next day. सुप्रभात मंडळी. आज आपला दिवस 5वा आहे. काल आपण बाबांचं दर्शन घेऊन निघालो. इकडे पंचतरणीला यायला रात्री 9 वगैरे वाजले आपल्याला. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग इकडे हे बघा, हे आपली टेंट सिटी. इकडे राहिलो आपण सगळे. खूप छान आहे, व्ह्यू पण सुंदर आहे. आणि आता इकडून आपण पुढे आज जाणार आहे पहलगामला. चला आम्ही निघालो आता. जय भोले. पहलगामला जायला. आता आज दिवसभरात आम्हाला 30 किलोमीटर चालायचं आहे. बघू आता किती वेळ गणपती बाप्पा लागतो. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर. चला, पुढचा प्रवास एकदम छान आणि प्रेक्षणीय होणार आहे. तर तुम्हाला सगळ्याची मी हे दाखवतोच, हायलाइट्स. सरजी कुठले तुम्ही? समोर जो रस्ता दिसतोय ना त्या रस्त्याने जाणार आहे आपण आता पहलगामला. इंडियन आर्मीच्या जवानांनी पण खूप चांगलं म्हणजे इथे सहकार्य करतात. 14 तास ड्युटी असते त्यांची बिचाऱ्यांची आणि जागोजागी ते उभे असतात. अगदी 100 मीटरवर असतात ते लोक. फक्त हे घोडेवाले खूप त्रास देतात. रिवर का नाम क्या? काय नाही, जोक मारला असं त्रास नाही देत. त्यांचं बिचाऱ्यांचं काम आहे ते करतात. तुम्ही दमले तर तुम्हाला घेऊन जाणार आहेत तेच आहेत. जय बोले. जय बोले. जय बोले. या लंगरमध्ये सकाळी आम्ही नाश्ता केला इथेच आणि पुढच्या प्रवासाला निघालो. बम बम बोले. जय बाबा बर्फानी. जय हिंद सर.
जय हिंद सर. बाबा बर्फानी की जय. बाबा बर्फानी की जय. बाबा बर्फानी की जय. ओम नमः शिवाय. भूखे को अन्न प्यासे को पानी. जय बाबा बर्फानी. नमो पार्वती पते. हर हर महादेव. महादेव. चला जय भोले. जय बाबा बर्फानी. दर्शन घेऊन आला. हो आम्ही दर्शन घेऊन आलो कालच. हो हो हो. जय बाबा बर्फानी. हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. हे लोण्यातले मित्र भेटले आता. अरे आमचं काय झालं, आम्हाला ऍक्च्युली इकडनं जायचं होतं पण 10 तारखेचं मिळालंच नाही ना, तो प्रॉब्लेम झाला. हा हे एवढी चढाण ना. आणि पुढे 4-4:30ला पाऊस पडतो. जय भोले. जय भोले दादा. तुम्ही चालत चालले दादा. बाकी गँग सगळे भेटले घोड्यावर. जय भोले. दर्शन झालं फार सुंदर एकदम मस्त आहे. छान दर्शन झालं. हे आमचे अमित दादा बेळगावचे आहेत. हे दरवर्षी 70 ते 80 भाविकांना घेऊन येतात. हे मोठे भाऊ. हे अमित दादांचे मोठे भाऊ. माझा मोठा भाऊ आनंद भाऊ. ओके. हे आनंद भाऊ. हे सगळे बेळगावला कुठल्या मंदिरात दादा? कपिलेश्वर मंदिर. हां दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर. ओके. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये हे लोक सगळे सेवा करतात आणि तिथे जेवढे सेवा करणारे आहेत हे सगळे, त्या सगळ्यांना घेऊन हे 70 ते 80 जण ऑलमोस्ट दरवर्षी येतात नित्यनियमाने. आणि हे वर्ष त्यांचं एकट्याचं असं 25 वर्षाचं एकट्याचं आहे. हां हां. बाकी 14-15 जण नाही. अरे बापरे. म्हणजे गेल्या 25 वर्षापासून हे लोक हे म्हणजे हा प्रवास करतायत दादा. चला जय भोले. समोरच्या डोंगरावर बघा स्नो मध्ये ना एकदम लांब नीट बघा ओम सारखं दिसतंय बघा. सेम ओम. म्हणतात ना भोलेबाबांची इकडे वास्तव्य आहे. मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की आपल्याला आता असं म्हणजे टोटल प्रवास करायचा आहे. त्यात दाखवतोय पोषपत्री. आता इथून 2 किलोमीटर आहे. मग तिकडनं एमजी टॉपला आपल्याला परत 1300 फूट हाईट गेन करायला लागणार. 4 किलोमीटरचा प्रवास आहे. मग तिथून मग सगळा उतार आहे म्हणजे वावल टॉप. तिथून 1400 फूट खाली आहे. मग तिकडून 500 फूट खाली शेषनाग आहे. तर शेषनागवरनं 1500 फूट खाली जाजीपल. मग पिसू टॉप सेम हाईटला आहे. आणि चंदनवारी तिथून 1500 फूट. आणि मग तिकडून खाली लगेच आपलं पहिलगाम चंदनवारीवरून काहीतरी 6 किलोमीटर आहे टोटल. तर बघू आम्हाला आता टार्गेट आहे शेषनागपर्यंत पोहोचायचं. 8 किलोमीटर आहे. पण आता हे मध्ये जे हाईट गेन दिसते पोषपत्रीपासून एमजी टॉप त्याच्यामुळे थोडंसं टफ वाटतंय. बघू आता 2 वाजेपर्यंत कसं करायचं ते. कुठे फाटक साहेब इथे. हे बघ फाटक साहेब तिकडे बसलेत समोर. आणि मी आहे इथे. बघू आता कसा होतोय पुढचा प्रवास. अच्छा ठीक आहे. आणि आमच्या कालच्या प्रवासाबद्दल सांगतो. काल आम्ही अमरनाथ गुफेवरनं निघालो संध्याकाळी 5-5:30ला. तेव्हा हाईट होती आम्ही म्हणजे 13,500 फुटावर होतो. मग तिकडनं आम्ही संगम टॉपला आलो 12,000 फुटावर. तिथून 1,500 फूट खाली आणि तिथून परत 500 फूट खाली पंचतरणीला आलो. ॲक्च्युली अमरनाथ गुफेवरनं पंचतरणीचं जे अंतर आहे ते आहे 6 किलोमीटर. तर काल आम्ही 6 किलोमीटर अंतर क्रॉस केलं. पण काल ॲक्च्युली काय झालेलं, आम्ही सकाळी बालतालवरनं जे निघालो तिथून टोटल अंतर 12 किलोमीटर होतं. त्याच्यामुळे ते 12 आणि हे 6 18 थोडीशी आमची काल दमछाक झाली. आणि आज जरा सकाळी आम्ही फ्रेश मूडमध्ये निघालो आहे. त्याच्यामुळे आता आज आम्ही शेषनागपर्यंत तर आरामात पोहोचलो. मजा आया. आम्ही सगळे चालून दमलो आणि फायनली आता इकडनं आम्ही घोडे केले शेषनागपर्यंत. बघू आता आज टार्गेट अचीव करायचं आहे आम्हाला. शेषनाग क्रॉस करायचं आहे आणि आमचे मित्र शेषनाग क्रॉस करून देणार आहेत आम्हाला. आता आपण पोषपत्रीला आलो आहे आणि पोषपत्रीचा हा जो आहे हा फेमस लंगर आहे. म्हणजे या लंगरमध्ये तुम्हाला दाखवतो आता मी की इथे किती प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवतात हे लोक, जे म्हणजे आपलं बघूनच पोट भरतं.
टोटल किती पदार्थ होते जेवायला? आम्ही आत्ता घोड्यावरून शेषनागला पोहोचलो, पण आता घोड्यावर बसून पाय एवढे जाम झालेत ना, आता शेषनागवरनं ना आम्ही आता खाली चंदनवाडीपर्यंत परत घोड्यानेच चाललोय। बिलाल अहमद और उनके टीम ने हमको यहाँ तक छोड़ दिया और आगे के लिए बहुत अच्छा घोड़े का इंतजाम कर दिया है। बहुत अच्छे बिलाल भाई, शुक्रिया। हमारे इन्होंने शेषनागवरनं निघालो आम्ही घोड्यावरून। घोड्यावर बाकी आपले सगळे सवंगडी घोड्यावर बसलेत। पुढे मंगेश बसलाय। मंगेश आता आपण क्रॉस करतोय शेषनाग झील। पाणी बघा किती सुंदर आहे, एकदम निळशार पाणी। चलो चलो भैया, बस काफी है, हो गया। एक काम करो, हा जो रस्ता दिसतोय हा शेषनागवरनं खाली जातानाचा रस्ता आहे, पण इथून आता आम्हाला घोड्यावरनं यायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे इथून आता आम्ही पायी पायी चाललो आहे। इकडे पण वॉटरफॉल आहे बघा आपल्या इकडे। आता चंदनवाडी अजून 7 किलोमीटर राहिलं आहे। एवढा पॅच जो मागे दिसतोय तो सगळा आम्ही उतरून आलो, कारण तिकडनं घोड्यावरनं आणायला अलाउड नाही आहे। आता घोडे खाली आलेत, आता ते आम्हाला इथून पुढे चंदनवाडीपर्यंत घेऊन जातील। आम्ही आता पिसू टॉपवरनं खाली उतरतोय, चंदनवाडीला उतरतोय। पण हा जरा पॅच डेंजरस असल्यामुळे घोड्यावाल्यांनी आम्हाला सांगितलं की इथून तुम्ही चालत जावा। व्ह्यू खूप सुरेख आहे, कारण खाली चंदनवाडी आणि त्याच्या पुढे पहलगाम आहे। शेषनागवरनं चंदनवाडीला आम्हाला आणलं ना, ते आमचे बघा हे घोडेवालेत, खरंच खूप मेहनत करतात। तुम्ही पण आले तर नक्की घोड्यानी प्रवास करा बाबा बर्फानीला जाताना, म्हणजे तुम्हाला जास्त दमायला होणार नाही। ॲटलिस्ट एकदा तरी, म्हणजे जाताना तरी किंवा येताना तरी घोड्यानी प्रवास करा। फायनली आता आम्हाला घोडेवाल्यांनी आमच्या सगळ्यांनी चंदनवाडीला सोडलं। आत्ता संध्याकाळची किती बरोबर 6:15 झालेत। आता चंदनवाडीवरनं आम्ही पहलगामला जाऊ, पहलगामला आज मुक्काम करू। खूप दमलो आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्ही कधी बाबा बर्फानीला आले तर बाय डिफॉल्ट तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायला लागतं। तुम्हाला यायला आणि जायला 2 मार्ग असतात, एक चंदनवाडीवरून आणि एक बालतालवरून। तर बालतालवरून जे थोडं टफ आहे रस्ता, डायरेक्ट खडी चढाई आणि 12 किलोमीटर डिस्टन्स आहे, पण तिकडनं तुम्ही घोड्यानी जाऊन घोड्यानी येऊ शकता एका दिवसात रिटर्न। आणि तेच समजा तुम्ही चंदनवाडीवरनं गेले तर चंदनवाडीवरनं ऑलमोस्ट 25 किलोमीटर आहे बाबा बर्फानींची गुफा। तिकडे जायला तुम्हाला नॉर्मली 3 दिवस लागतात जर तुम्ही चालत गेले तर, नाहीतर मग इथून पण घोडा आणि डोलीचा ऑप्शन असतो। खूप म्हणजे ट्रेक एक्स्ट्रीम आहे, मजा आली। फक्त येताना जरा आमच्यात पॉवर राहिली नव्हती चालायची, त्याच्यामुळे आम्ही घोडा केला। आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।